आज आपण हिवाळा स्पेशल थंडीसाठी गरमागरम चण्याचा रस्सा बनवणार आहोत। याला चण्याची आमटी किंवा सांबार असं देखील म्हटलं जातं। थंडीच्या सीझनमध्ये शक्यतो सर्दी होते, त्यावर पारंपरिक उत्तम उपाय म्हणजे चण्याच्या पहिल्या उकाळ्याचा गरमागरम रस्सा भरपूर पिणे। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। चण्याचा रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 कप सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। हे आता आपल्याला मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे, मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं भाजताना आहे ना, गॅस फास्ट केला तर ते करपणार आणि त्याचा रस्सा आपण जो बनवतो तो करपट असा लागतो। तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मस्त असं भाजून घेतलेलं आहे। हे खोबरं आता प्लेटमध्ये एका काढून घेऊयात आणि सेम कढईमध्ये एक उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि हा सुद्धा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे गुलाबी रंग येईपर्यंत मी मस्त असं परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, 1-1.5 इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि डार्क गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे कांदा आणि आलं लसूण परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता डार्क असा गुलाबी कलर आलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आता हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे कांदा आपला भाजून झालेला आहे। आता हा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि नंतर मिक्सरला लावून घेऊयात। इथे थंड झालेलं वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि झाकण लावून मिक्सरला हे बारीक वाटण करून घेऊयात। मिक्सरही लावून झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे। या पद्धतीने वाटून घ्यायचं, जास्त ओबडधोबड नाही ठेवायचं आहे। आपण चण्याचा रस्सा बनवत आहोत तर चणे तर झालेच पाहिजे। तिथे 1 कप चणे मी उकडून घेतलेले आहेत। डाळ भाताचा कुकर लावला होता, त्यासोबतच मी हे चणे उकडून घेतले आहेत आणि हे चणे आहेत ना, अर्धे चणे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये असे लावून घ्यायचे आहेत आणि थोडेसे चणे अख्खे ठेवायचे आहेत। हे मिक्सरला ओबडधोबड लावून घ्यायचे आहेत, एकसारखा मिक्सर फिरवायचं नाही आहे। चालू बंद करून मिक्सर आपल्याला लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ओबडधोबड असे मी मिक्सरला चणे लावून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी इथे 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता 8-9 कढीपत्त्याची पानं घालूयात। त्यानंतर बारीक चिरलेला अर्धा कांदा घालायचा आहे आणि कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे। सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा इथे हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला थोडा वेळ असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो सुद्धा इथे सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये मसाले घालूयात। पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। त्याने रंग खूप सुरेख येतो सांबाराला, आमटीला। आता हे तेलामध्ये मसाले आहेत ना छान असे परतून घ्यायचे। कांदा टोमॅटो सोबत तेलामध्ये हे मसाले परतले गेले ना छान असे की खमंग फोडणी बसते बघा। आता यामध्ये वाटण घालायचं आहे। आपण जे मगाशी खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। हे मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊयात। वाटण इथे आपलं छान असं मसाल्यामध्ये मी परतून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊयात। 3 मिनिटं जवळजवळ इथे झालेली आहेत। झाकण काढून बघूया, आपलं वाटण मस्त शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता झाकण मध्ये काढून आहे ना परतून घ्यायचं, म्हणजे करपलं जात नाही। आता यामध्ये मगाशी आपण जे चणे मिक्सरला फिरवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि अख्खे चणे होते बॉईल केलेले ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यात पाणी घालून घ्यायचं आहे। चण्याचा रस्सा हलकासा पातळ ठेवायचा, म्हणजे पिऊन खायला आहे ना मस्त लागतो। आता याला ना उकळी काढून घेऊयात दणकून अशी। 3 ते 4 मिनिटं जवळजवळ इथे मी दणकून अशी उकळी काढून घेतलेली आहे रश्श्याला।
रस्सा मस्त खमंग झालेला आहे, एकदम वास खूप अप्रतिम येतो आहे, छान झालेला आहे। सर्दीसाठी उत्तम उपाय आहे हा पहिल्या उकळीचा चण्याचा रस्सा। आता यामध्ये शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायची, ढवळून घ्यायची। चण्याचा रस्सा आपला मस्तपैकी तयार झालेला आहे। याला चण्याचा रस्सा म्हटलं जातं, काही ठिकाणी चण्याचं सांबार किंवा चण्याची आमटी देखील म्हटलं जातं। थंडीच्या आणि पावसाच्या दिवसामध्ये हा चण्याच्या रस्स्याचा बेत आहे ना, खूप उपयोगी आणि औषधी आहे। हा चण्याचा रस्सा आपण कोकणी पद्धतीने म्हणजे मालवणी पद्धतीने बनवलेला आहे, खूप मस्त झणझणीत झालेला आहे। नक्की एकदा घरी करून बघा हा चण्याचा रस्सा आणि कसा झाला आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर आज वेळात वेळ काढून ही पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, सर्वात महत्त्वाचं खात रहा।